गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे SRG अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। चला आज आपण ग्रामसेवक तांत्रिकचं न घेता लेटेस्ट चालू घडामोडी अपडेट घेत आहोत आणि उद्याला तांत्रिकचं लेक्चरसुद्धा होणार। चला तर बघूया लेटेस्ट अपडेट चालू घडामोडी। बघा फर्स्ट क्वेश्चन आहे, खाली आले 1 मिनिट। आणि त्यापूर्वी जे कोणी नवीन आले असतील चॅनलला भेट दिली असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। याच्यावर तुम्हाला महत्त्वाची आणि पेपरच्या दृष्टीने आवश्यक अशी माहिती मिळत असते आणि सर्व लेक्चर अवेलेबल आहे, त्याच्यामुळे नक्की व्यवस्थित अभ्यास करा। चला तर बघा 2024 या वर्षाच्या जागतिक अस्थमा दिनाची थीम काय आहे तर काय आहे बघा फर्स्ट क्वेश्चन, 2024च्या या वर्षाच्या जागतिक अस्थमा दिनाची थीम काय आहे तर काय आहे थीम? दम्याचे शिक्षण सक्षम करणे, अस्थमा व भारत, अस्थमा व आरोग्य, अस्थमा व आणि पर्यावरण। तर आपलं राईट आन्सर काय येणार? दमा शिक्षण सशक्तीकरण हे आहे बघा जागतिक अस्थमा दिनाची थीम। लक्षात ठेवा काय आहे थीम? दमा शिक्षण सशक्तीकरण। नेक्स्ट क्वेश्चन बघा, थॉमस कप 2024 पुरुष बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले तर बघा थॉमस कप 2024 पुरुष बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद तर कोणी पटकावले? जर्मनी, सिंगापूर, चीन, भारत। तर आपलं राईट आन्सर काय ना चीन या देशाने पटकावले बघा थॉमस कप 2024 पुरुष बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद तर चीन देशाने पटकावले। नेक्स्ट बघा, चीनने कोणत्या देशाच्या संघाचा पराभव करून थॉमस कप बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद हे पटकावले तर कोणत्या देशाच्या संघाचा पराभव केला? बांगलादेश, इंडोनेशिया, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान। तर आपला राईट आन्सर काय येणार? इंडोनेशिया। बघा चीनने इंडोनेशिया या देशाच्या संघाचा पराभव करून थॉमस कप बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद हे पटकावले। नेक्स्ट बघा, चीनने कितव्यांदा थॉमस कप पुरुष बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद हे पटकावले तर कितव्यांदा पटकावले? 11, 13, 14, 10। तर आपलं राईट आन्सर काय ना बघा 11 वेळा पटकावले चीनने। लक्षात ठेवा या स्पर्धेचे विजेतेपद। नेक्स्ट बघा, उबेर कप 2024 महिला बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले? उबेर कप बघा नवीन क्वेश्चन आहे, उबेर कप तर कोणी पटकावले 2024 महिला बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद? भारत, अमेरिका, इंग्लंड, चीन आणि राईट आन्सर काय तर चीनने पटकावले, हे पण चीननेच पटकावले। नेक्स्ट बघा, उबेर कप महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद चीनने कितव्यांदा पटकावले? बघा कितव्यांदा पटकावले उबेर कपचे? 17, 18 तर 16 वेळा पटकावले आहे, म्हणजे 16 वेळा। लक्षात ठेवा 16 वेळा पटकावले। नेक्स्ट बघा, इंडियन सुपर लीग फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा 2023चे विजेतेपद कोणी पटकावले तर मोहन बागान यांनी पटकावले। लक्षात ठेवा ना इंडियन सुपर लीग फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा 2023-24 मोहन बागान यांनी जिंकले। नेक्स्ट बघा, 26वी भारत आशियान वरिष्ठ अधिकारी यांची बैठक कुठे आयोजित करण्यात आली होती तर दुबई, जकार्ता, नवी दिल्ली, कोलकाता। तर आपलं राईट आन्सर काय ना नवी दिल्ली। लक्षात ठेवा नवी दिल्ली। नेक्स्ट बघा, नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी नाडाने कोणत्या कुस्तीपटूला निलंबित केले आहे तर कोणत्या कुस्तीपटूला निलंबित केले? दीपक पुनिया, बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगट। तर आपला राईट आन्सर बजरंग पुनिया। बघा बजरंग पुनिया या नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी नाडाने बजरंग पुनिया या कुस्तीपटूला निलंबित केले आहे। लक्षात ठेवा महत्त्वाचं आहे, लेटेस्ट आहे आणि तेच विचारतात। नेक्स्ट बघा,
जोस राउल मुलिनो यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे? जोस राउल मुलिनो. इंडोनेशिया, इस्रायल, आयर्लंड, पनामा. तर आपलं राईट आन्सर पनामा. नेक्स्ट बघा, कोणत्या देशाने नुकतीच 100 रुपयाची नवीन नोट छापण्यास मान्यता दिली आहे? तर बघा ऑप्शन स्वित्झर्लंड, नेपाळ, मालदीव, श्रीलंका. आणि आपलं राईट आन्सर आहे नेपाळ. बघा नेपाळ या देशाने नुकतीच मान्यता दिली आहे 100 रुपयाची नोट छापण्यास. नेक्स्ट बघा, कोणत्या देशातील लिओन येथे नुकतीच 19 इंटरपोल म्हणजेच महासभा परिषद पार पडली आहे? तर कुठे? फ्रान्स, जपान, इराण, सिंगापूर. तर आपलं राईट आन्सर काय? फ्रान्समध्ये पार पडली आहे. देशातील लिओन येथे नुकतीच 19 इंटरपोल म्हणजेच महासभा परिषद पार पडली आहे फ्रान्समध्ये. फ्रान्समध्ये कुठं? तर लिओन. नेक्स्ट बघा, फ्रान्समध्ये पार पडलेल्या इंटरपोल परिषद म्हणजेच महासभाला भारतातर्फे कोण उपस्थित होते? तर कोण उपस्थित होते भारतातर्फे? बघा महत्त्वाचं आहे, अनुराग ठाकूर, जयकुमार रेड्डी, प्रणव सूद, सदानंद दाते. तर प्रणव सूद उपस्थित होते भारतातर्फे. प्रणव सूद लक्षात ठेवा. फ्रान्समध्ये पार पडलेल्या इंटरपोल परिषदेला भारतातर्फे कोण उपस्थित होते? तर प्रवीण सूद. लक्षात ठेवा ना, प्रवीण सूद उपस्थित होते. नेक्स्ट बघा, सर्वोच्च न्यायालयाने IPCच्या कोणत्या कलमामध्ये दुरुस्ती करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे? तर कोणत्या कलमामध्ये दुरुस्ती करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे सर्वोच्च न्यायालयाने IPCच्या? तर कलम 478 ए, कलम 498, कलम 488 ए, कलम 468 ए. तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन बी, कलम 498 ए मध्ये म्हणजेच बघा, यात बदल करण्याचे म्हणजे दुरुस्ती करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने IPCच्या कलमामध्ये दुरुस्ती करण्याची शिफारस ही केंद्र सरकारला केली आहे. चला नेक्स्ट बघा, IPC कलम 498 हे कशाशी संबंधित आहे? तर कशाशी संबंधित आहे? 498 हे कलम हुंडाबंदी, समान अधिकार, मानसिक आरोग्य, विवाहतेचा छळ. तर आपलं राईट आन्सर काय? विवाहतेचा छळशी संबंधित आहे. बघा महत्त्वाचं आहे, IPC कलम 498 ये विवाहतेचा छळ. नेक्स्ट बघा, भारतात सध्या किती लाख नोंदणीकृत स्टार्टअप आहेत? तर किती लाख नोंदणीकृत स्टार्टअप आहे भारतात? 1.8, 1.9, 1.7, 1.5. तर आपलं राईट आन्सर काय ना? 1.7 स्टार्टअप आहे भारतात. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, ICC महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? तर भारत, बांगलादेश, इंग्लंड, वेस्ट इंडिज. तर आपलं राईट आन्सर काय येणार? बांगलादेश. बघा बांगलादेश येथे आयोजित करण्यात येणार आहे ICC महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2024. तर बांगलादेश लक्षात ठेवा. चला नेक्स्ट बघा, बांगलादेशामध्ये कोणत्या कालावधी दरम्यान ICC महिला T20 क्रिकेट वर्ल्ड कप आयोजित करण्यात येणार आहे? 3 ते 20 ऑक्टोबर 2024, 5 ते 22 ऑक्टोबर 2024, 4 ते 21 ऑक्टोबर 2024, 6 ते 25 ऑक्टोबर 2024. तर आपलं राईट आन्सर काय ना? 3 ते 20 ऑक्टोबर 2024 या दरम्यान बांगलादेशामध्ये ICC महिला T20 क्रिकेट स्पर्धा वर्ल्ड कप आयोजित करण्यात येणार आहे. लक्षात ठेवा, 3 ते 20 ऑक्टोबर 2024. नेक्स्ट बघा, भारत आणि कोणत्या देशादरम्यान सागरी सुरक्षा वाढविण्याचा निर्णय दोन्ही देशाच्या संयुक्त संरक्षण बघा, भारत आणि कोणत्या देशादरम्यान सागरी सुरक्षा वाढविण्याचा निर्णय दोन्ही देशाच्या संयुक्त संरक्षण सहकार्य समितीने घेतला आहे? तर कोणत्या देशाच्या? चीन, श्रीलंका, मालदीव, इंडोनेशिया. तर आपलं राईट आन्सर आहे इंडोनेशिया. इंडोनेशिया आणि भारत देशादरम्यान सागरी सुरक्षा वाढविण्याचा निर्णय दोन्ही देशाच्या संयुक्त संरक्षण सहकार्य समितीने घेतला आहे. इंडोनेशिया लक्षात ठेवा नाव.
नेक्स्ट बघा, भारत आणि इंडोनेशिया देशाच्या संयुक्त संरक्षण सहकार्य समितीच्या 7व्या बैठकीचे आयोजन कुठे करण्यात आले होते? तर कुठे आयोजन करण्यात आले होते 7व्या बैठकीच्या? मुंबई, नवी दिल्ली, जकार्ता, कोलकाता. तर नवी दिल्ली बघा, राईट आन्सर आहे नवी दिल्ली. येथे आयोजन करण्यात आले होते. भारत आणि इंडोनेशिया देशाच्या संयुक्त संरक्षण सहकार्य समितीच्या 7व्या बैठकीचे आयोजन हे नवी दिल्ली येथे करण्यात आले होते. नेक्स्ट बघा, कोणत्या देशाच्या शेख अहमद अल सबाब यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने सदस्य पदासाठी 15 वर्षाची बंदी घातली? तर कोणत्या देशाच्या शेख अहमद अल सबाह याला बंदी घातली? इराक, सौदी अरेबिया, UAE, कुवेत. तर तो कुठला आहे? कुवेतमधला आहे, लक्षात ठेवा. आणि त्याला बंदी घातली आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने सदस्य पदासाठी 15 वर्षाची बंदी. 15 वर्षे तो सदस्य बनू शकत नाही आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने सदस्य पदासाठी तो सदस्य बनू शकत नाही. नेक्स्ट बघा, कुवेतच्या शेख अहमद अल सबाह यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने सदस्य पदासाठी किती वर्षाची बंदी घातली? तर 18, 14, 15, 17. तर 15 वर्षाची बंदी घातली. वरती बघितलं आपण. फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले होते? रियाल. कोणत्या फुटबॉल स्पर्धेचे? ला लिगा फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले होते? तर रियाल माद्रिद, बार्सिलोना, कॅडी, बायर्न म्युनिक, रियल माद्रिद. तर आपलं राईट आन्सर आहे रियल माद्रिद. रियाल माद्रिद फुटबॉल संघाने ला लिगा फुटबॉल स्पर्धेचे कितवे विजेतेपद पटकावले आहे? तर बघा, कितवे विजेतेपद पटकावले? ला लिगा फुटबॉल स्पर्धा. नाव बघा, ला लिगा फुटबॉल स्पर्धा. तर 35, 34, 37, 36. तर आपलं राईट आन्सर आहे 36. नेक्स्ट बघा, माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर कोणी पटकावले माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद? सानिया मिर्झा, लेगन स्विटोके, अरेना सबालेंका, सेरेना विल्यम्स. तर आपल्याला राईट आन्सर काय? लेगा कुठे गेले? एक मिनिट, क्वेश्चन कुठे गेला? लेगा स्विटोके यांनी जिंकलं आहे. नेक्स्ट बघा, माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद मिळवणारी इगा स्विओटेक कोणत्या देशाची टेनिसपटू आहे? तर पोलंड, रशिया, इस्रायल, दक्षिण आफ्रिका. तर ती कुठले? पोलंडची आहे, लक्षात ठेवा. बघा, पोलंडची आहे इगा स्विओटेक. नेक्स्ट बघा, रस्ते आणि महामार्ग अर्थात रोड नेटवर्किंग भारताने कोणत्या देशाला मागे टाकले आहे? तर अमेरिका, जपान, चीन, जर्मनी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? चीन. बघा, भारताने चीन या देशाला मागे टाकले आहे रस्ते आणि महामार्ग रोड नेटवर्किंगमध्ये. नेक्स्ट बघा, रस्ते आणि महामार्ग अर्थात रोड नेटवर्किंगमध्ये भारताने कितवे स्थान पटकावले आहे? तर प्रथम, दुसरे, तिसरे, चौथे. तर आपलं राईट आन्सर कोणतं आहे ना? दुसरे स्थान पटकावले आहे. नेक्स्ट बघा, रस्ते आणि महामार्ग अर्थात रोड नेटवर्किंगमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर कोणता देश प्रथम क्रमांकावर? दुसरा भारत आहे प्रथम. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, रशिया, चीन. तर आपलं राईट आन्सर काय येणार? अमेरिका. बघा, अमेरिका देश हा प्रथम क्रमांकावर आहे रस्ते आणि महामार्ग अर्थात रोड नेटवर्किंगमध्ये. आणि दुसरं आपलं भारत. नेक्स्ट बघा, अमेरिका देशामध्ये किती लाख किलोमीटरवर रस्त्याचे जाळे आहे? तर 67, 65, 66, 68. तर आपलं राईट आन्सर काय ना? 68. तर अमेरिकेत 68 किलोमीटर रोडचे जाळे आहे.
किलोमीटरवर रस्त्यांचे जाडे आहे. नेक्स्ट बघा, भारतात किती किलोमीटरवर रस्त्यांचे जाडे आहे? 65.9, 62.4, 63.7, 64.8. तर आपलं राईट आन्सर आहे 63.7. बघा, 63.7 किलोमीटरवर रस्त्याचे जाडे आहे भारतात. नेक्स्ट बघा, वस्तू व सेवा कराच्या अपीलीय न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? वस्तू व सेवा कराच्या अपीलीय न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी तर कोणाची नियुक्ती करण्यात आली? संजय कुमार मिश्रा, प्रदीप कुमार शर्मा, विजय कुमार त्रिपाठी, दिनेश कुमार सिंग. तर आपलं राईट आन्सर काय? संजय कुमार मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे वस्तू व सेवा कराच्या अपीलीय न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी. नेक्स्ट बघा, वस्तू व सेवा कराच्या अपीलीय न्यायाधिकरण अध्यक्षपदी निवड झालेले संजय कुमार मिश्रा हे कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आहेत? तर कोणत्या राज्याचे आहे उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश? हरियाणा, पंजाब, झारखंड, आसाम. तर झारखंड राज्याचे आहे, लक्षात ठेवा झारखंड. पेन्शन विभागाने सरकारी निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी कोणते पोर्टल लॉन्च केले आहे? पेन्शन विभागाने अभिनव भविष्य विकास भारत. तर कोणते पोर्टल लॉन्च केले आहे पेन्शन विभागाने सरकारी निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी? बघा भविष्य, नाव बघा भविष्य, भविष्यासाठी जमापुंजी, लक्षात ठेवा भविष्य. नेक्स्ट बघा, भारतीय हवाई दलाने C-295 वाहतूक विमान कोणत्या देशाकडून खरेदी केले आहे? तर बघा, भारतीय हवाई दलाने C-295 वाहतूक विमान कोणत्या देशाकडून खरेदी केले? रशिया, श्रीलंका, युक्रेन, फ्रान्स. तर आपला राईट आन्सर आहे फ्रान्स देशाकडून भारतीय हवाई दलाने C-295 वाहतूक विमान खरेदी केले आहे फ्रान्स, लक्षात ठेवा फ्रान्स. नेक्स्ट बघा, भारतीय हवाई दलाने फ्रान्सकडून खरेदी केलेल्या C-295 वाहतूक विमानाची लांबी किती मीटर आहे? तर किती आहे लांबी? 24.55, 23.50, 24.45, 23.35. तर आपलं राईट आन्सर आहे 24.45 एवढी त्याची लांबी आहे. नेक्स्ट बघा, AFC अंडर 23 आशिया कप पुरुष 2024चे विजेतेपद कोणी पटकावले? तर कोणत्या देशाने पटकावले? जपान, भारत, जर्मनी, बांगलादेश. तर जपान या देशाने पटकावले, लक्षात ठेवा जपान. AFC अंडर 23 आशिया कप पुरुष 2024चे विजेतेपद जपानने पटकावले. नेक्स्ट बघा, AFC अंडर 23 आशिया कप पुरुष 2024च्या अंतिम फेरीत जपानने कोणाचा पराभव केला आहे? तर किर्गिझस्तान, उझबेकिस्तान, पाकिस्तान, अफगाणिस्तान. तर उझबेकिस्तानचा पराभव केला आहे. AFC अंडर 23 आशिया कप पुरुष 2024च्या अंतिम फेरीत जपानने उझबेकिस्तानचा पराभव केलेला आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, AFC अंडर 23 आशिया कप पुरुष 2024चे आयोजन कुठे करण्यात आले होते? तर मलेशिया, सौदी अरेबिया, इंडोनेशिया, रांग. तर आपलं राईट आन्सर आहे रांग येथे आयोजन करण्यात आले होते, रांग, लक्षात ठेवा. AFC अंडर 23 आशिया कप पुरुष 2024चे आयोजन हे रांग येथे करण्यात आले होते. नेक्स्ट बघा, जपानने कितव्यांदा AFC अंडर 23 आशिया कप पुरुष 2024चे विजेतेपद पटकावले? दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, पहिल्यांदा, चौथ्यांदा? तर दुसऱ्यांदा पटकावले, आपलं राईट आन्सर आहे दुसऱ्यांदा. नेक्स्ट बघा, युनिसेफने कोणत्या भारतीय नेत्रेची राष्ट्रीय राजदूत म्हणून नियुक्ती केली? तर दीपिका पादुकोण, आलिया भट, भूमी पेडणेकर, करीना कपूर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? करीना कपूर. बघा, करीना कपूर यांची युनिसेफने भारतीय अभिनेत्रीची राष्ट्रीय राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे. युनिसेफने नियुक्ती केली आहे
तर कोणत्या अभिनेत्रीची? करीना कपूर यांची नियुक्ती केली आहे राष्ट्रीय राजदूत म्हणून. तर कोणी केली? युनिसेफने. करीना कपूर लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, भारताचे एकूण किती बॅडमिंटनपटू पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले? तर किती बॅडमिंटनपटू भारताचे पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले? 7, 8, 5, 6. आपलं राईट आन्सर काय? 7 ठरले आहे. नेक्स्ट बघा, भारताची स्टार तीरंदाजी हिचा आगामी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी टॉप्स योजनेत समावेश झाला आहे. तर कोणता? ज्योती सुरेखा वेन्नम, राखी अग्रवाल, दीपिका पादकुमारी, अदिती राव. तर आपलं राईट आन्सर आहे दीपिका कुमारी यांचा. भारताची स्टार तीरंदाज दीपिका कुमारी हिचा आगामी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी टॉप्स योजनेत समावेश झाला आहे. दीपिका कुमारी लक्षात ठेवा ना. नेक्स्ट बघा, भारतीय लस उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? भारतीय लस उत्पादक आदर पुनावाला, कृष्णा एम एला, रतन टाटा, अजिम प्रेमजी. तर आपला राईट आन्सर काय येणार? कृष्णा एम एला यांची नियुक्ती झाली आहे भारतीय लस उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी. कृष्णा एम एला. नेक्स्ट बघा, द विनर्स माइंडेस्ट या नावाने कोणत्या क्रिकेटपटूची आत्मकथा प्रकाशित झाली आहे? तर बघा, द विनर्स माइंडेस्ट या नावाने कोणत्या क्रिकेटपटूची आत्मकथा ही प्रकाशित झाली आहे? तर सचिन तेंडुलकर, युवराज सिंह, ग्लेन मॅक्सवेल, शेन वॉटसन. तर आपला राईट आन्सर आहे शेन वॉटसन. बघा, शेन वॉटसन यांची आत्मकथा ही प्रकाशित झाली आहे द विनर्स माइंडेस्ट या नावाने. तर कोण आहे ते? शेन वॉटसन. लक्षात ठेवा नाव. नेक्स्ट बघा, शेन वॉटसन यांची द विनर्स माइंडेस्ट या नावाने आत्मकथा प्रकाशित झाली आहे. ते कोणत्या देशाचा क्रिकेट खेळाडू आहे? तर ते कोणत्या देशाचे क्रिकेट खेळाडू आहे? भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया. बघा, भारत, इंग्लंड. नेक्स्ट बघा, रोबोट साथी हे कोणाद्वारे लॉन्च करण्यात आले आहे? रोबोट साथी. तर RBI, भारतीय रेल्वे, नाबार्ड, SBI. तर भारतीय रेल्वेद्वारे रोबोट साथी हे लॉन्च करण्यात आले आहे. लक्षात ठेवा, भारतीय रेल्वेद्वारे. नेक्स्ट बघा, भारतीय रेल्वेद्वारे गर्दीच्या स्टेशनवर गाडीची माहिती देण्यासाठी रोबोट बसविण्यात येणार असून त्यांचे नाव काय असणार आहे? तर बघा, भागीदार, संदेशवाहक, मित्र, साथी. तर ए म्हणजेच भागीदार म्हणजे साथी, हे त्याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, भारतीय रेल्वेद्वारे गर्दीच्या स्टेशन रोबोट साथी बसविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील कोणत्या स्टेशनचा समावेश झाला आहे? तर नागपूर, नाशिक, ठाणे, CSMT मुंबई. तर आपलं राईट आन्सर आहे CSMT मुंबईच्या स्थानकाचा समावेश करण्यात आलेला आहे. नेक्स्ट बघा, आयुष्यमान भारत दिन कधी साजरा करण्यात येत आहे? तर कधी साजरा करण्यात येतो आयुष्यमान भारत दिन? 29 एप्रिल, 30 एप्रिल, 31 एप्रिल, 28 एप्रिल. तर आपलं राईट आन्सर काय ना? 30 एप्रिलला साजरा करण्यात येतो आयुष्यमान भारत दिन. 30 एप्रिल लक्षात ठेवा, 30 एप्रिलला साजरा करण्यात येतो आयुष्यमान भारत दिन. नेक्स्ट बघा, खनिज शिखर संमेलनाचे आयोजन कुठे करण्यात आले आहे? तर खनिज शिखर संमेलनाचे आयोजन कुठे करण्यात आले? कोलकाता, बंगळुरू, रांची, नवी दिल्ली. तर आपलं राईट आन्सर आहे नवी दिल्ली येथे खनिज शिखर संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, नवी दिल्ली. नेक्स्ट बघा, कोणत्या पोर्टलला देशातील पहिले ट्रान्सशिपमेंट पोर्ट घोषित करण्यात आले आहे? तर कांडला, कोचीन, विझिझम, कोलकाता. तर आपला राईट आन्सर आहे विझिझम. नेक्स्ट बघा, विझिझम पोर्टलला भारताचे पहिले ट्रान्सशिपमेंट पोर्ट घोषित करण्यात आले आहे. ते कोणत्या राज्यात स्थित आहे? तर केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, पश्चिम बंगाल. तर आपलं राईट आन्सर आहे केरळ राज्यात स्थित आहे विझिझम पोर्टला भारताचे पहिले ट्रान्सशिपमेंट पोर्ट घोषित करण्यात आले आहे आणि ते केरळ राज्यात आहे.
नेक्स्ट बघा, फिफा टुर्नामेंट्स 2027साठी कोणत्या कंपनीची प्रायोजक म्हणून निवड करण्यात आली आहे? फिफा टुर्नामेंट 2027साठी कोणत्या कंपनीची प्रायोजक म्हणून निवड करण्यात आली? तर मायक्रोसॉफ्ट, टेस्ला, सफरचंद, आरामको. तर आरामको हिची कंपनीची प्रायोजक म्हणून निवड करण्यात आली आहे, आरामको. नेक्स्ट बघा, फिफा टुर्नामेंट 2027साठी प्रायोजक म्हणून निवड करण्यात आलेली आरामको ही तेल कंपनी कोणत्या देशाची आहे? बघा, तर ही आरामको ही काय तर तेल कंपनी आहे. ती कोणत्या देशाची आहे? भारत, सौदी अरेबिया, UAE, इराक. तर ती आहे सौदी अरेबियाची. लक्षात ठेवा, सौदी अरेबिया. नेक्स्ट बघा, P3 मिनी हे सर्वात लहान AI मॉडेलचे अनावरण कोणत्या कंपनीने केले आहे? तर मायक्रोसॉफ्ट, टेस्ला, मेटा, गुगल. तर आपलं राईट आन्सर आहे मायक्रोसॉफ्ट. बघा, P3 मिनी हे सर्वात लहान AI मॉडेल चे अनावरण मायक्रोसॉफ्ट कंपनीने केले आहे. नेक्स्ट बघा, 35वा गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2024 एकूण किती व्यक्तींना जाहीर झाला आहे? 35वा गोल्डमन पर्यावरण पुरस्कार तर किती व्यक्तींना जाहीर झाला आहे? 5, 4, 7, 6. तर आपला राईट आन्सर आहे 7 व्यक्तींना जाहीर झाला आहे 35वा गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2024चा 7 व्यक्तींना. चला नेक्स्ट बघा, गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2024 तेरेसा विसेंट यांना जाहीर झाला आहे. ती कोणत्या देशाचे नागरिक आहे? बघा, कोणाला जाहीर झाला आहे? तर तेरेसा विसेंट यांना जाहीर झाला आहे गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2024चा. आणि ते कोणत्या देशाचे नागरिक आहे? तर ऑस्ट्रेलिया, स्पेन, ब्रिटन, फ्रान्स. तर ते स्पेनचे नागरिक आहे. लक्षात ठेवा, स्पेन. चला नेक्स्ट बघा, 35वा गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2024 कोणत्या भारतीय व्यक्तीला जाहीर झाला आहे? भारतीय व्यक्ती कोण आहे? आलोक शुक्ला, कस्तुरी रंगन, मेधा पाटकर, पियुष चावला. तर आलोक शुक्ला यांना जाहीर झाला आहे. भारतीय व्यक्ती कोण आहे? तर आलोक शुक्ला. बघा, 35वा गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2024 कोणत्या भारतीय व्यक्तीला जाहीर झाला आहे? तर आलोक शुक्ला. नेक्स्ट बघा, गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2024 जाहीर झालेले आलोक शुक्ला हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर कोणत्या राज्याशी संबंधित आहे? महाराष्ट्र, राजस्थान, झारखंड, छत्तीसगड. तर ते कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर छत्तीसगड. नेक्स्ट बघा, गोल्डमन पर्यावरण पुरस्काराची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर कोणत्या वर्षी करण्यात आली होती गोल्डमन पर्यावरण पुरस्काराची स्थापना? 1980, 1987, 1989, 1990. तर आपलं राईट आन्सर 1989. नेक्स्ट बघा, दुबई येथे उभारण्यात येत असलेल्या जगातील सर्वात मोठ्या विमानतळाला कोणते नाव देण्यात येणार आहे? तर अल मक्तूम, अल अहमद, अल पचिनो, अल असद. तर अल मक्तूम हे नाव देण्यात येणार आहे दुबई येथे उभारण्यात येत असलेल्या जगातील सर्वात मोठ्या विमानतळाला अल मक्तूम. नेक्स्ट बघा, ग्लोबल मीडिया अवॉर्ड 2024 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? ग्लोबल मीडिया अवॉर्ड 2024 प्रवेश कुमार, दीपिक शर्मा, अँकर सना, श्वेता सिंग. तर अँकर सना यांना ग्लोबल मीडिया अवॉर्ड 2024चा प्रदान करण्यात आला आहे, अँकर सना यांना. नेक्स्ट बघा, पहिल्या गल्फ यूथ गेम्स 2024चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर बघा, पहिल्या गल्फ यूथ गेम्स 2024चे आयोजन नवी दिल्ली, दुबई, पॅरिस, सियात. तर दुबई येथे आयोजित करण्यात आले. राईट आन्सर आपलं दुबई आहे. नेक्स्ट बघा, गल्फ यूथ गेम्स 2024चे आयोजन दुबई येथे कोणत्या कालावधी दरम्यान करण्यात आले आहे? तर 10 एप्रिल ते 3 मे, 19 एप्रिल ते 5, 15 एप्रिल ते 1 मे, मे आहे ते 5 मे, 16 एप्रिल ते 2 मे. तर आपलं राईट आन्सर काय? 16 एप्रिल ते 2 मे या कालावधीत
गल्फ युथ गेम्स 2024चे आयोजन हे दुबईत करण्यात आले आहे. नेक्स्ट बघा, नवी दिल्ली येथे कोणत्या कालावधीमध्ये खनिज शिखर संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते? तर 27 आणि 28 एप्रिल, 29 ते 30 एप्रिल, 28 ते 29 एप्रिल, 26 ते 27 एप्रिल. तर आपलं राईट आन्सर आहे 29 ते 30 एप्रिल या दरम्यान नवी दिल्ली येथे खनिज शिखर संमेलनाचे आयोजन हे करण्यात आले होते. चला नेक्स्ट बघा, तिरंदाजी विश्वचषक स्पर्धा 2024 कुठे आयोजित करण्यात आले आहे? तर शांघाय, नवी दिल्ली, पॅरिस, अबुधाबी. तर शांघाय येथे आयोजित करण्यात आले आहे तिरंदाजी विश्वचषक स्पर्धा 2024चे आयोजन. तर शांघाय लक्षात ठेवा. चला नेक्स्ट बघा, भारताच्या ज्योती सुरेखा वेन्नम हिने शांघाय येथील तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत कोणत्या पदकाची हॅट्रिक केली आहे? तर रौप्य, कांस्य, सुवर्ण. तर सुवर्ण या पदकाची हॅट्रिक केली आहे. बघा लक्षात ठेवा, भारताच्या ज्योती सुरेखा वेन्नम शांघाय येथील आहे त्या आणि तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत त्यांनी सुवर्ण पदक हे हॅट्रिक केली आहे. नेक्स्ट बघा, ज्योती सुरेखा वेन्नम ही एका विश्वचषकात 3 सुवर्ण पदके जिंकणारी कितवी भारतीय तिरंदाजी ठरली आहे? तर पहिली, दुसरी, तिसरी, चौथी. तर ती दुसरी ठरली आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणता एक विश्वचषकात 3 सुवर्ण पदक जिंकणारी दुसरी भारतीय तिरंदाज ठरली आहे? तर दीपिका कुमारी, राणी जैन, अदिती परांजपे, ज्योती सुरेखा वेन्नम. तर आपलं राईट आन्सर ज्योती सुरेखा वेन्नम. बघा, ज्योती सुरेखा वेन्नम ह्या एका विश्वचषकात 3 सुवर्ण पदक जिंकणारी दुसरी भारतीय तिरंदाजी महिला ठरली आहे, ज्योती सुरेखा वेन्नम. चला तर हे लेक्चर इथेच थांबूया. उद्याला ग्रामसेवक तांत्रिकचं लेक्चर होणार. प्रश्नपत्रिका अपलोड केलेल्या आहे भरपूर साऱ्या, 39 क्वेश्चन पत्रिका आहे ग्रामसेवकच्या आणि लेटेस्ट अपडेटसुद्धा चालू आहे आणि ग्रामसेवक तांत्रिकचे पण होणार. जे महत्त्वाचं आहे ते सर्वच तुमचं क्लिअर होऊन जाईल. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चर.